आपल्या जीवनामध्ये भक्ती जर दृढ व्हायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे गुरु. गुरु शिवाय तुमच्या जीवनामध्ये भक्ती उपजणं सुद्धा शक्य नाहीये. आणि गुरु मिळणं हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ असतं. त्यासाठी आपल्याला भाग्य लागते, ईश्वराची कृपा लागते. आणि ती आपल्याला, आपण इथे जेवढे काय ऐकणारे आहोत, आपलं भाग्य असं आहे की आपल्याला सर्वांना ती लाभलेली आहे. आणि आपल्याला जे गुरुदेव लाभलेले आहेत त्यासाठी त्यांचं सानिध्य असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गुरुदेवांनी काय सांगितलं, सानिध्य असणं म्हणजे त्यांच्या आजूबाजूला फिरणं किंवा त्यांच्या जवळ जाऊन बसणं हे नाहीये, हे अपेक्षित नाहीये. त्यांनी एवढं सांगितलं की डास सुद्धा असतात, ते आजूबाजूला फिरतात गुरुच्या. तसं नाहीये. तर त्यांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांनी जे काय आपल्याला मार्गदर्शन सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे आणि जे करायला सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये नित्य नेमानं करणं म्हणजे गुरुचं सानिध्य आहे. आणि गुरुचं सानिध्य जेव्हा लाभेल तेव्हा आपल्यामध्ये भक्ती जी आहे ती अजून दृढ व्हायला लागते. आणि मग अशा वेळेस काय करावं लागते, तर विषय त्याग, संग त्याग हा आवश्यक आहे. विषय त्याग म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत, इंद्रियांचे जे विषय आहेत, आपण पाहतो ऐकतो, हे जे इंद्रियाचे विषय आहेत, तर ह्या विषयांच्या बाह्य विषयांकडून आपल्या मनाला आतमध्ये घेऊन जाणं, अंतर्गत मन आपलं अंतर्गत नेणं म्हणजे काय झालं, विषय त्याग आहे. आणि संग त्याग मध्ये काय आहे की जे लोक दुस्संगी असतात त्यांचा संघ त्यागला पाहिजे, त्यांचा संघ आपण नाही ठेवला पाहिजे. मग आता दुस्संगी कोण आणि सत्संगी कोण, तर एखादी आपली स्वतःची समस्या आहे ती घेऊन आपण एखाद्याकडे गेलो तर ती समस्या आपली कमी होण्याच्या ऐवजी अजून जास्त वाढते, आपल्याला अजून जास्त जड वाटते. तर असा कोण आहे, तो संगी आहे की नाही. म्हणजेच जे निंदा नालस्ती करतात, इतरांच्या विषयी माघारी काय बोलतात, तर असे सगळे कोण आहेत, दुसंगी आहेत. तर त्यांचा संग त्याग केला पाहिजे, त्यांच्या जवळ जायचं नाही, त्यांच्या जवळ बसायचं नाही. मग सत्संगी कोण आहेत, तर आपले गुरु आहेत, संत महात्मे आहेत, मग ऋषी मुनी आहेत. हे कसे आहेत, सत्संगी आहेत. कारण त्यांच्याजवळ आपण जेव्हा जातो, बसतो आपण, तर त्यावेळेस आपली जी समस्या आहे ती समस्याविषयी आपल्याला कसं वाटतंय, हलकेपणा वाटतो. कारण त्यांचा उपदेशच तसा असतो की आपल्याला आपली समस्या ही खूप छोटी वाटायला लागते. तो आहे सत्संग. म्हणून सत्संग करत राहायचं. सत्संग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा भक्ती कशी आहे, आपली अजून दृढ व्हायला लागते की नाही. हे आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गुरुचा जो संग आहे तर तो दुर्लभतेनं मिळतो, एवढं सोपं नाहीये ते. तर त्यासाठी गुरुचं सानिध्य. मग जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. कारण गुरुचा जो व्हायब्रेशन्स असतात, त्यांचा जो आवरा असतो, त्या आवऱ्यामध्ये, त्या सानिध्यामध्ये नुसतं जरी गेलं तरी आपल्यामध्ये ज्ञान जे आहे ते उपजायला लागते, ज्ञानार्जन व्हायला लागते आणि ते सहजतेनं व्हायला लागते. आणि आपल्याला बऱ्याच वेळेस याचा अनुभव सुद्धा आलेला असेल की जे ज्ञान आपल्याला खूप अवघड वाटत होतं, तर ते जेव्हा आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये किंवा गुरुच्या आपल्या महासत्संग मध्ये कुठे जर आपण गेलो तर
ते ज्ञान आपल्याला अगदी सहजतेनं प्राप्त होते. होतं ना असं? तुम्हाला अनुभव आलेला आहे असा, आहे की नाही? आणि आता गुरुचा हा जो संग आहे, हा प्राप्त होण्यासाठी, गुरुचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपली पात्रता वाढवली पाहिजे. आणि ती पात्रता कशी वाढवायची? मग किती छान उदाहरण दिलं गुरुदेवांनी, की आपण अर्धा लिटरचं पात्र घेऊन गेलो आणि 5 लिटर दूध टाका म्हणून मागणी करतोय, होईल का ते? नाही होणार. तर त्यासाठी आपलं पात्र आपण वाढवलं पाहिजे. मग ते पात्र वाढवण्यासाठी काय करायचं? तर मग साधना करा, नियमित साधना करा, सेवा करा, सत्संग करा, है की नाही? सुदर्शन क्रिया करा, पद्मसाधना करा, त्यानंतर ध्यान करा. आणि ह्यामुळं काय होईल? आपलं पात्र वाढेल, आपली पात्रता वाढेल आणि मग आपल्याला अजून जास्त जास्त मिळत राहील. त्यासाठी आपल्याला त्याची मागणी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर एवढं आपल्याला जास्त आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला लागेल, है की नाही? आणि आपण जेव्हा गुरुच्या आदेशाचं पालन करतो, गुरुच्या उपदेशांचं पालन करतो, तेव्हा इतरत्र नाहीये. जे ह्याचं ऐकायचं, त्याचं ऐकायचं, त्याचं ऐकायचं असं नाहीये. तर गुरूंनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्यावरच आपण पूर्ण आपलं जीवन व्यतीत करायचं, आहे की नाही? नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतंय, की आपण काही तथाकथित असते त्यांचं 4 जणांचं, 5 जणांचं, 8 जणांचं आपण ऐकतो. मग ह्याचं थोडं अनुसरण करायचं, त्याचं थोडं अनुसरण करायचं, त्यांचं थोडं अनुसरण करायचं, त्यांचं थोडं अनुसरण करायचं. तर असं झालं तर आपली भक्ती दृढ होणार नाही. आणि आपण भक्त म्हणून आपलं जीवन व्यतीत नाही करणार. त्यामुळे काय होतं? संभ्रम निर्माण होतो. आणि मग तो संभ्रम जो आहे तो मग आपल्याला ज्ञानाविषयी सुद्धा आतमध्ये शंका निर्माण करतो. मग ती शंका एकदा निर्माण झाली आणि ती आतमध्ये घुसली तर मग आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. आणि ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही एकमेकाला पूरक आहे. ज्ञानामुळं भक्ती दृढ होते, भक्तीमुळं ज्ञान अजून वाढते, आहे की नाही? आणि ज्ञान आणि भक्तीच्या ह्या दृष्टीनं जसं आपण कर्म करायला लागतो, ते सुद्धा आपलं पवित्र कर्म व्हायला लागतं. आणि त्यामुळं भक्ती आपली अजून वृद्धिंगत होते, अजून दृढ होते भक्ती. आणि त्या आणि ती दृढ झालेल्या भक्तीमुळं आपलं जीवन हे सार्थक व्हायला लागतं.